तुझ्या आईला भेटायला जाणार आहोत. तुझ्या खरं आहे? म्हणजे आपण कुठे जाणार आहोत? माझी आणि माझ्याबरोबर का येणार? सांगा ना आजोबा. सगळं सांगतो बाळा. तेव्हा फक्त 2.5 वर्षाची होतीस. सुस्वागतम सुस्वागतम. श्री गणेश, रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून तारापूर अणुशक्ती केंद्र 1 व 2 सविनय सादर करीत आहे मराठी एकांकिका तिचं काय चुकलं. लेखक दिग्दर्शक सुरेंद्र घार, नेपथ्य तुषार राऊत, धनेश नाईक, प्रकाश योजना अन्नप्पा पडदाळे, संगीत अजय मोरे, आशिष महात्रे, कलाकार श्याम धनावडे, नमिता धनावडे, विनायक मळेकर आणि वैशाली रानडे. एक विशेष सूचना, तिचं काय चुकलं हे कथानक पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीच्या जीवनावर आधारित नाही. तारापूर अणुशक्ती केंद्र 1 व 2 सविनय सादर करीत आहे मराठी एकांकिका तिचं काय चुकलं. या. संध्याचा फोन आला होता का ग? काय म्हणते संध्या आणि स्वरा? नाही हो, आज तिचा फोनच नाही आला. मी सकाळपासून तिच्या फोनची वाट बघते. मी फोन करायचा प्रयत्न पण केला, पण तिचा फोन सतत नॉट रिचेबलच येतोय. बिझी असते ती, लेक्चरला वगैरे गेली असेल किंवा सेमिनार वगैरे असेल तिचा. येईल तिचा फोन. हो हो, मलाही असंच वाटतंय. पण असं कधी होत नाही हो. तिचं लेक्चर किंवा सेमिनार असेल ना, ती सांगते मला, आई मला काय फोन करायला जमणार नाही, तू काय माझी वाट बघू नकोस. विसरली असेल, बिझी असते ना ती. फ्री करायची, घर सांभाळायचं, मुलीला सांभाळायचं, ह्या सगळ्यामध्ये राहून जातो तिचा फोन करायचा. येईल तिचा फोन. होय हो, तिच्या आवाजावरून आजकाल जाणवत फार टेन्शन मध्ये असते हो. जावई बापू बघावं तेव्हा भीतीच्या डोळ्यावरती. फार ताण आहे हो आपल्या संध्यावरती. कधी कधी असं वाटतं ना, आपण तिला एवढं शिक्षण देऊन चूक तर नाही केली. एकुलती एक पोर, एवढी हुशार, म्हणून आपण तिला तिच्या मनाप्रमाणे शिक्षण दिलं. पण शिक्षणात तिला घातक तर नाही. मानसशास्त्रात डॉक्टरेट मिळाल्यानंतर एका नामवंत कॉलेजमध्ये तिला प्रोफेसरची नोकरी तर मिळाली, पण तिच्या योग्यतेचा मुलगाच नव्हता मिळत. शेवटी वय निघून जायला लागल्यामुळे त्या विनयशी तिचं लग्न ठरवून दिलं. पण खरं सांगू कदम, हा विनय ना मला तिच्यासाठी कधी योग्यच नाही वाटला. पण शेवटी नाईलाजाने तिचं लग्न विनयशी करून देणं भाग पडलं. या पुरुष प्रधान समाजामध्ये एखाद्या मुलीला लग्नाशिवाय किती दिवस आपण ठेवणार? ट्रॅव्हल एजंट आहे, कमाई पण आहे, पण शिक्षण. विमल, अगं किती विचार करशील? झालं तिचं लग्न, एक मुलगी सुद्धा आहे, थोडी व्यस्त असते, पण संसार सुरू झालाय. आता या जुन्या गोष्टी उगाळून काही फायदा होणार आहे का? बरोबर आहे. आणि 15 मिनिटं झाली मला येऊन, तुम्हाला अजून चहाचं पण प्यायला नाही. हो विसरलेच मी. अहो, या मुलीचा फोन नाही आला ना, तर मला काही सुचतच नाही. थांबा, मी आता लगेच चहा घेऊन आले तुमच्याकडे. कोण आलं बरं यावेळेस?
संध्या, अगं तू ये बस. अगं संध्या, तू यावेळेला आणि एकटीच आलीस? अगं स्वरा आणि जावई बापू? अगं हो, किती प्रश्न विचारतील तिला. तिला जरा बसू दे. जा तिच्यासाठी पाणी घेऊन ये. काय झालं बेटा, थकल्यासारखी दिसतेस. कॉलेजमधून डायरेक्ट आलीस का? घरी सगळे ठीक आहेत ना? हो, सगळे जिवंत आहेत. काय झालं संध्या? काय बिनसलंय का? काय भांडण वगैरे झालंय का? आई, हा विनय स्वतःला काय समजतो ग? मी डॉक्टर संध्या, एका नावाजलेल्या कॉलेजात प्राध्यापक. माझे स्टुडंट काय तर माझी कलिग्स देखील माझ्या टॅलेंटचा मान ठेवून माझ्याशी वागतात. माझ्या सेमिनारमधील प्रेझेंटेशनसाठी पूर्ण देशभरातले सायकोलॉजिस्ट आतुरलेले असतात आणि हा साधा ग्रॅज्युएट होऊन कुठल्या तरी फालतू ट्रॅव्हलिंगचा कोर्स करून आलेला विनय मला माझी लायकी दाखवतो. तुमच्याशी फोनवर बोलताना मी फक्त हेच सांगत आहे की तो घरी नाही आहे, पण तो कुठे गेला, कशासाठी गेला हे मी माझ्या मनात माझ्यापासून पण लपवत आले आहे. आई, अगं त्याचं बाहेर प्रकरण चालू आहे. संध्या? हो आई. असं काही नसेल बाळा. अगं विनय ज्या फील्डमध्ये काम करतो तिथे स्त्री पुरुषांची मैत्री होते. तेव्हा तू याचं प्रकरण वगैरे नाव देऊन तुमच्या नात्यात दुरावा निर्माण करू नको बेटा. नाही बाबा, ही माझी फक्त शंका नाही, हे सत्य आहे. आमचं बोलणं झालंय त्यावर आणि त्याने ते कबूल देखील केले. कोण कुठली मानसी नावाच्या हलकट बाईच्या प्रेमात पडलाय. ट्रॅव्हलिंग कंपनीमध्ये बुकिंग स्टाफ मध्ये आहे ती. लाजा कशा वाटत नाही या पोरींना लग्न झालेल्या पुरुषांना नादी लावायला? म्हणजे चुकी त्या मुलीची. आणि हा लग्न झालेला पुरुष स्वतःची 2.5 वर्षाची गोंडस मुलगी घरात असताना स्वतः बाहेर शेण खात फिरतोय, त्याची काहीच चुकी नाही. पण तसं म्हणायचं नव्हतं, त्याची देखील चुकी आहे. पण मी काही नाही. मला माहित आहे तुमच्या डोक्यात अजूनही हे पुरुष प्रधान समाजच राज्य करते. आपल्या बाह्य संबंधाची कबुली देताना तो इतक्या हुशारकीने माझं परिवार किती चांगला नाही हे कसं काय सांगू शकतो? माझं लग्न ठरवलं म्हणून नाइलाजाने मला याच्याशी लग्न करावं लागलं. हा माझा गुन्हा. आणि दया दाखवून ह्याने माझ्यासारख्या विद्वान सुशिक्षित मुलीशी लग्न केलं. हा याचा मोठेपणा. आणि त्याची शिक्षा त्याने मला अशी द्यावी नाही. आणि हे सगळं मी गप्पपणे सहन करायचं का? कारण मी एक अबला नारी आहे म्हणून. संध्या, संध्या शांत हो. संध्या ये बैस. ह्या विषयावर आपण नंतर बोलू. काढू काहीतरी मार्ग. मला सांग, स्वरा कुठे आहे? विनय आता घेऊन यायचं होतंच ना तिला. घेऊन येणार होते, पण त्याने तिला माझ्या बरोबर पाठवण्यास नकार दिला. मग मी पण विचार केला, आपल्या बरोबर तिचा देखील भार कशाला? काय बोलते संध्या? भार? कसला भार? हाय, स्वरा खूप रडत होती ग मी निघताना. विनयने तिला दूध पाजलं असेल ना ग. तिला भूक सहन नाही होत आई. स्वरा, संध्या, तू काय बोलून घरातून निघून आलीस? काय बोलणं झालं का तुमच्यात? अगं तुम्ही नीट चर्चा करून यायला पाहिजे होती. असं तडकाफडकी घर सोडून येणं म्हणजे चर्चा? आई, चर्चा करायला हा काय सेमिनार आहे का? असल्या गोष्टीवर चर्चा होत नाही. होतात ती फक्त भांडण. खूप बोलले मी त्याला, निर्लज्ज, व्यभिचारी, पण त्याच्यावर काहीच परिणाम नाही. अति अवेगाने भांडणारा विनय
माझे खानदान किती फालतू आहे हे छाती ठोकून सांगणारा विनयी हळूहळू शांत होऊन गेला आणि हो इतकेच उत्तर देऊ लागले. मग मलाच वाटू लागले की चुकी नक्की माझी आहे की त्याची. मला वाटत होते त्यांनी मला उलट बोलावे, आपल्या निष्पापेचे पुरावे आणून माझ्या तोंडावर मारावे आणि त्याच्यावर संशय घेतला म्हणून माझ्या मुस्कटात तोंड लगावून द्यावे. अगं मार खाऊन सुद्धा देखील मला त्याचा अभिमानच वाटला असता. पण त्याच्या अशा वागण्याची मला आता भीती वाटू लागली आहे. तो मला बोलला की तू मला आवडत नाही, कधीच आवडत नाही. तर माझे काय उत्तर असते? कुठे जाणार मी? तुम्ही दोघांनी मला कधीच काही कमी पडू दिला नाही. एखाद्या राजकन्येप्रमाणे लहानाची मोठी केली. या बाहेरच्या जगामध्ये मान सन्मान मिळवून दिला. पण आज माझ्या नशिबाने माझी मान शर्मेने खाली झुकायला लावली आहे. असं बोलू नकोस बेटा, सगळं काही ठीक होईल. आपल्या आयुष्यात आपल्या नको असलेल्या गोष्टी सारख्या घडतच असतात. पण आपल्यालाच त्यातनं योग्य तो मार्ग काढायचा असतो. आता तुला एवढं शिकवलं ते काय कॉलेजमध्ये जाऊन फक्त लेक्चर द्यायला आणि सेमिनारमध्ये जाऊन पेपर सोडवायला? मला खात्री आहे यावर तू मार्ग करून पुढे जाशील. चल आज उपदेश वगैरे चल. तिला शांत व्हायला सांगितलं, आता तुला काही वेगळं सांगायचं का? काय लिहून ठेवलंय व पोरीच्या नशिबावर? असं तडका फडकी घर सोडून आली. कसं शांत राहायचं? आपण तिच्यासाठी एवढं सगळं करू सुद्धा असं वाटतं की आपण कुठेतरी कमी पडलोय. कमी पडलो आपण. मुलीला शिक्षण देताना ती एक स्त्री आहे ही भावना रुजवायला हवी होती. एकुलती एक मुलगी म्हणून मुलासारखं स्वातंत्र्य दिलं तिला आपण. पण हे स्वातंत्र्य एक दिवस तिला कोंडून राहायला भाग पडेल हे विसरून गेलो आपण. काय बोलताय तुम्ही? आपण तिला योग्य ते शिक्षण दिलं. स्त्री म्हणून प्रत्येक वेळेला तिने 2 पावलं मागे का सरावं? आणि तिला कोंडून राहायची काय गरज? विनयने उद्या तिला सोडून दिलं तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही. घटस्फोट घेतलेला असा बाईबद्दल समाजामध्ये अजूनही चांगलं नाही बोललं जात. कोणत्या जमान्यात आहात तुम्ही कदम? मी गृहिणी असून मला माहित आहे की समाज किती सुधारलाय. तुम्ही बाहेर नोकरी करणारे, समाजात वावरणारे, तुमच्या मनामध्ये अजून तेच जुने मारे वाहत आहे. जमाना कुठच्या कुठे निघून गेलाय. स्त्रीला आता आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार मिळू लागलाय. आपलं जीवन जगण्याचा हक्क मिळू लागलाय. तू गृहिणी आहेस का म्हणून हे तुझे सगळे गैरसमज आहेत. समाजात बदल झालाय तो फक्त टीव्ही सिरियल पुरताच. एक नवरा सोडून गेला की दुसरा केला की तिसरा गेला हे त्या 32 इंचाच्या बॉक्समध्ये बघायला बरं वाटतं. समाजामधला जो बदल आहे तो फक्त स्क्रीन पुरताच मर्यादित आहे. बाकी नवऱ्याने सोडलेल्या बाईची किंमत समाजात वेगळीच असते. तिच्याबद्दलच्या चर्चा हा प्रत्येकाचा जगण्याचा एक विषय असतो. बाकी जर तिला नवऱ्याने सोडून दिलं तर आता तुम्ही समेट घडवणार आहे. कसला समेट? हा काय 2 पक्षाच्या युतीचा की आघाडीचा प्रश्न? समेट घडवायला अहो आपल्या पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. एका लेच्या पेच्या नवऱ्याच्या लहरीबाई तिनं आपलं आयुष्य का पडायला लावावं? पुरुष म्हणून त्याने बाहेर काही खेळ करावी आणि हिने स्त्री म्हणून चुपचाप सगळं सहन करावं. यासाठी आपण तिला मोठा केलाय, इतकं शिक्षण दिलंय.
शिक्षणाने समाजाचा दृष्टिकोन बदलतो, पण हा दृष्टिकोन ती केवळ एक स्त्री म्हणून बाजूला सारून तिने आयुष्यभर आपल्या मनाविरुद्ध झुरत झुरत जगावा. कदम, आपला पुरुषी अहंकार बाजूला ठेवा आणि एक बाप म्हणून विचार करावा. आपली पोरगी त्या व्यभिचारी माणसाबरोबर संसार करते या कल्पनेने तुमच्या अंगावर काटा कसा येत नाही हो? हे असले फिल्मी डायलॉग बोलून तू माझ्या विचाराची दिशा बदलू नकोस. एक बाप म्हणून तर विचार करतोय की माझ्या मुलीचा संसार सुखी व्हावा. झाली आहे विनयकडनं चूक, मान्य आहे मला, पण प्रत्येकाला एक संधी द्यायला हवी. अगं जर एखादी गोष्ट चर्चेने सुटत असेल तर ती जास्त ताणण्यात काय अर्थ आहे? हे असलं नवऱ्याने टाकलेल्या बाईचं आयुष्य जगण्यापेक्षा माहिती आहे मिस्टर कदम, टाकलेली बाई कोणाला म्हणताय? डॉक्टर संध्या समाजामध्ये आपले स्थान निर्माण करणारी प्रसिद्ध स्त्री. या विदुषी समोर हा विनय म्हणजे नुसता विदुषा. तो काय सोडेल माझ्या पोरीला? वेळ पडला ना तर माझी पोरगी सोडून देईल त्याला. बस, तुम्ही एक शब्द बोलू नका. तुम्हाला पुरुषांच्या चुका पदरात घालून झिजत राहायचे दिवस गेले आता. तुम्ही पुरुषच चुका करता आणि कधी तुम्ही त्यांच्यावर टीका सुटून असणार. अरे वा, माझी पोरगी असं चाकोरीचं जीवन अजिबात जगणार नाही. तुला काय वाटतं? तो निर्णय तिचा स्वतःचा असावा. कुठल्या आईला असं वाटतं की आपल्या मुलीचा घटस्फोट व्हावा? पण तिने भोगलाय. ती जो निर्णय घेईल आपल्याला मान्य करावा. जर तिचा निर्णय चुकला तर त्याचा परिणाम भोगायची तयारी तिची असेल. आपण तिच्यावर लावलेला निर्णय चुकलाच ना शेवटी. पण यानंतरही आपण तो निर्णय लादला म्हणून ती आपल्याला गोष्ट नाही देणार. ये बैस. कशी आहे? मी मज्जेत. आज 15 दिवसानंतर विचारावं असं वाटलं. आम्ही कशी आहे? अगं स्वराला नाही कशी आहे ती? माझी आठवण काढते कधी? का ती पण मला विसरली? अगं नाही, तिला आईकडेच ठेव. मजेत आहे. आम्ही निघालो ना तेव्हा खेळत होती. मला पप्पी देऊन टाटा पण केला तिला. त्या शेजारच्या रिक्की बरोबर छान मैत्री जमली तिची. दोघी छान खेळत असतात. माझ्याशिवाय स्वरा किती खुश आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतोस का विनय? अरे तू येणार होतास, मग घेऊन यायचं होतं ना तिला. घेतली असती, मला देखील बरं वाटलं असतं ना. संध्या, मी तुला न्यायला चालू. काय? का सध्या सोड हे दुसरं. चल आपण आपल्या घरी जाऊ. हे बघ, आपलं बोलणं झालंय आधी. पुन्हा ती चर्चा नको. मला माझी स्वरा देत बस. संध्या सोड हा हट्ट. हट्ट? अरे यात कसला आला हट्ट? तू सुखी व्हावास म्हणून तुझ्यापासून इथे मी दूर निघून आली. आणि यात कसं म्हणतोयस तू हट्ट? आता स्वराला पण तू माझ्या जवळ सोड म्हणजे तू एकदम मोकळा होशील. एकदम फ्री बर्ड. संध्या काय बोलतेस तू? हे मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही हे तुलाही माहिती आहे. उगाचच खोटं, साफ खोटं. खास खोट्या प्रेमाचे असे प्रदर्शन करू नकोस. माय एक्स हजबंड, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. माझं तुझ्यावर खरं खरं प्रेम आहे. तू ही मेरी जिंदगी आहे. अरे हे सगळं ऐकायचं देखील भीत आले रे मला. पूर्वी जेव्हा मी हे तुझ्या तोंडून ऐकायचे ना, तेव्हा हीच वाक्य मला इतकी रोमॅन्टिक वाटायची. ओढून जायची.
आपल्यावर कुणीतरी जीवापाड प्रेम करते ही भावना कशी शरीरावर रोमांच फुलवतं ना. पण नंतर जेव्हा समजतं हे माझं एकटीच नाही, कोणीतरी माणसे पण या वाक्याने फुलून जाते, तेव्हा तेव्हा घृणा येते या शब्दांची, टोचतात ही शब्द कानाला आणि हृदयाला. आपल्या प्रेमाचं कोणीतरी वाटेकरू आहे ही भावना झोप उडून टाकते, जगण्यातला रस संपून टाकतं. काय मग कशी आहे तुझी ती मानसी? लग्न ठरलंय तिचं, ऑस्ट्रेलियाला शिफ्ट होते कायमची. गेली गेली तुझी गर्लफ्रेंड तुला सोडून गेली. ओ माय गॉड. हा, एक मिनिट, लेट मी एन्जॉय दिस मुवमेंट. अरे तुझी प्रियसी तुला सोडून गेली आहे. अरे तुझं प्रेम होतं ना तिच्यावर, ते तुला बघितल्यावर मला वाटलं की तू तुझ्या लग्नाची पत्रिका बित्रिका घेऊन आलास की का. बट यू, ओ माय गॉड, विनय, दी पुअर गाय. बाबा बाबा, या विनयची गर्लफ्रेंड त्याला सोडून गेली म्हणे, साता समुद्र पार. नाही बाबा, तुम्ही काही नाही बोलायचं आहे. तुम्ही आज जा आणि आराम करा, आम्हाला बोलू द्या. अगं विनय काही बोलायला आले असेल तर त्यांचं नीट ऐकून घे, मग काय तो निर्णय घे. उगीच घाई करू नकोस. नाही बाबा, मी कसलीच घाई करत नाही. गेल्या 15 दिवस मी हाच विचार करते, त्यामुळे आता कसलाही अविचार होण्याची शक्यता नाही. सध्या तरी पण आई, ए आई, बाबा आलेत बघ, त्यांना पाणी घेऊन ये. बाबा तुम्ही आज जा आणि फ्रेश व्हा. हा, तर विनय, तू काय बोलत होतास? तू मला घेऊन जाणार का? ती तुला सोडून गेली? हा, तसं नाही आहे सध्या. हे बघ, आपण आहे ना मागचं सगळं विसरून जाऊ आणि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करू ना. हा विसरू विनय. अरे तुझ्या लॅपटॉप मधली कोणती ती फाईल होती का, डिलीट केली आणि निघून गेली. नव्याने सुरुवात करू इतकं सोपं असतं का रे? तुला काय वाटतं, हे सगळं भातुकलीच्या खेळा इतकं सोपं आहे का रे? देवा ब्राह्मणासमोर आपलं लग्न, एकामेकांच्या प्रेमाच्या आणाभाका घेत आपण आपल्या संसाराला सुरुवात करतो. आपल्या भाग्यावर खुश होऊ आपण ज्याला सर्वस्व अर्पण करतो, तो मात्र एखाद्या भुंग्याप्रमाणे इथे तिथे फूल उडत फिरत असतो. आणि हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपल्याला स्वतःचीही किळस येते. नाही, काहीच विसरता येणार आणि कसलीही सुरुवात करता येणार नाही. माझा निर्णय झाला, मला घटस्फोट हवा. स्वराला माझ्या ताब्यात दे आणि मोकळा हो. सध्या पुन्हा एकदा नीट विचार कर. पूर्ण नीट विचार करूनच बोलते विनय. मला घटस्फोट हवा. माझी मुलगी माझ्या ताब्यात दे. ते शक्य नाही. स्वरा माझ्याकडेच राहील आई आहे मी तिची. आणि मी तिचा बाप आहे सध्या. तुझा जर निर्णय झाला असेल ना तर माझाही निर्णय आहे. स्वरा माझ्याकडेच राहील. धमकी देतोयस मला? माझ्या मुलीसाठी मी कोर्टात लढेन. अरे 15 दिवस थांबले, आणखी थांबेल. तिचं विरह सहन करेन, पण तुला सोडणार नाही. स्वरा लहान आहे, तो तिचा ताबा माझ्याकडेच देईल. अगं पण ठीक आहे, कोर्टातच बघ काय होतं ते. आई, हा बोल आहे. काय अगं जास्त लागलं तर नाही ना? स्वरा, बाळ रडू नकोस, शांत हो. हा, मी आलोच. काय झालं माझ्या बाळाला? का रडते ती? स्वरा
शांत बस. शांत व्हा. तू निर्णय घेतलाय आता. तू माघार घेऊ नकोस. स्त्रियांना कम्फर्ट करणारे हेच ते क्षण असतात. थोडा धीर धर, पण कमकुवत होऊ नकोस. मुलीला पाठीवर घेऊन लढणारी पण एक स्त्री होती. तो काळ गेला, पण लढाई संपली नाही अजून. तिने पाठीवर घेऊन लढलं. तू उद्या घेऊन लढ, पण लढ बेटा. होय, तू बरोबर बोललीस. मानसशास्त्राची एवढी मोठी विद्वान मी स्वतःला समजते, पण एक छोटीशी सायकोलॉजी माझ्या लक्षात येऊ नये. आई, तुझ्या लक्षात येते का गं? माझ्या स्त्रीत्वाचा, माझ्या मातृत्वाचा फायदा घेऊ बघत आहे ही लोक. माझ्या स्वराची ढाल म्हणून वापर करत आहे. स्वराचा ताबा त्यांच्याकडे असावा असं त्यांना देखील नाही वाटत. उलट मी कोर्टात याचना करावी तिच्यासाठी आणि तिला माझ्याकडेच ठेवून घ्यावं असं त्यांना देखील वाटतं. खास विनयने इथे येऊन चित भी मेरी और पट भी मेरी हा गेम खेळला. आधी प्रेमाने चल म्हणून मला बोलला. मी ऐकला तर ठीक, पण मी ऐकणार नाही याची त्याला खात्री होती. मग त्याने स्वराला मग आणलं. त्याने माझ्या मातृत्वाच्या भावनाला हात घालण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, म्हणजे तुला घटस्फोट हवाय ना, घे, पण स्वरासाठी कोर्टात लढ. म्हणजे मी मोकळा दुसरं लग्न करायला. वा विनय वा, वेल प्लेड. पण तुझी गाठ माझ्याशी आहे. आई बाप, स्वरा माझी मुलगी आहे. इतकी काळजी घेतली. मी कोर्टात अपील करेन. तिचा ताबा आम्हा दोघांकडे समसमान द्यावा. 6 महिने स्वरा माझ्याकडे राहील आणि 6 महिने त्याच्याकडे. संध्या, तू नीट विचार केला आहेस का? हो बाबा, मी नीट विचारच केला. आज त्याने मला आधी असं भासवलं की स्वरा किती खुश आहे, पण मी माझ्या घटस्फोटावर ठाम आहे हे बघितल्यानंतर त्याने तिला तुझं मला रडणं ऐकवलं. का? कारण स्वरा माझी कमजोरी आहे. प्रत्येक मूल आपल्या आईची कमजोरी असते. काही नशीब बाबा, हे लोक किती शहाणे असतात ना. आणि पदव्या घेऊन आम्ही घरतो अनाथ, कारण आम्ही गुंततो नात्यामध्ये. स्वराचं रडणं माझी कमजोरी आहे हे त्यांना माहित आहे. पण आता हीच कमजोरी माझी ताकद म्हणून मी लढणार बाबा, मी लढणार. होय, तुला वाटतं तेवढं हे सोपं नाहीये. गेले 15 दिवस मी तुला बघतेय. तू स्वराशिवाय कसं आयुष्य जगतेस? स्वरा तुझ्या आजूबाजूला असल्याचा तुला सारखा भास होतोय. झोपेत तू उठून दचकून बघतेस की स्वरा बाजूला आहे का नाही. तिची काळजी ना मला तुझ्या डोळ्यातूनच दिसते बाळा. हो आई, स्वरा माझं सर्वस्व आहे. कॉलेजमधून येताना एखाद्या बाईला तिच्या बाळाला घेऊन जाताना बघते ना, तेव्हा माझ्याकडे स्वरा असल्याचा भास होतो. तिच्या मऊ गालाचा स्पर्श माझ्या गालाला जाणवतो. तिच्या वजनाने माझे हात आपोआप जड होतात. नाही, मला माझ्या मनावर ताबा ठेवावा लागतो. स्वरा लहान आहे आणि मी कमवते. कोर्ट तिचा ताबा सहजासहजी माझ्याकडेच देतो. सगळे कायदे पण कसे पुरुषासाठीच बनवल्यासारखे वाटतात.
लहान मुलांचा ताबा आईकडे द्यायचं म्हणजे बाप दुसरं लग्न करायला मोकळा. आणि आईने तसंच वाट बघायची मूल मोठे होईपर्यंत. मूल मोठे होईपर्यंत आईच्या लग्नाचं वयही निघून जाणार. तिने तसंच जगायचं, नवऱ्याच्या चुकाचे ओझे आपल्या खांद्यावर घेऊन. पण मी तसं होऊ देणार नाही. विनय, मी तुला तसं सोडणार नाही. स्वराला सांभाळण्याची जबाबदारी जेवढी माझी आहे तेवढी तुझी देखील. तू जो निर्णय घेशील ना तो आम्हाला मान्य आहे. तुझ्या निर्णयाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. चल चल, तू आराम कर थोडा वेळ. हो, ती आराम करायला गेली. काय झालं? तुम्ही आत्ताच येऊन गेलात ना? ताबडतोब फोन केला? जरा बरी आहे ना? हो, मी समजावलं तिला, पण तिचा निर्णय झालाय. काय? हो, नाही, प्रश्न सामान्याच्या सोडून तुम्ही धमकावी काय देताय? बरोबर आहे विनय, पण चूक तुमची आहे ना. जरा गोड बोलून समजावून सांगितलं असतं का? काय बोलते? नाही, मी नाही समजलो. हो, प्रश्न सामान्य सोडून तुम्ही मला धमकावताय काय? बस झालं, आता मला समजलं. तिने जो निर्णय घेतला तो बरोबर आहे. अरे, तुझ्यासारख्या व्यभिचारी माणसाबरोबर संसार करण्यापेक्षा तिने वेगळं राहिलेलंच बरं. हो हो, मला अभिमान आहे हो तिच्या शिक्षणाचा. शिक्षणाने माज नाही येत, शिक्षणाने चांगलं आणि वाईट ओळखण्याची बुद्धी येते. तिने जो निर्णय घेतलाय तो एकदम बरोबर आहे आणि त्याचा मला पूर्ण पाठिंबा आहे. आता आपण कोर्टातच भेटू. ठेवा फोन. स्वरा झोपली का आणि जेवली का ती आज? ती जेवली आणि झोपली पण. तुझी आठवण पण काढत होती. आज ना खूप महत्वाचा सेमिनार होता. पूर्ण देशभरातली मोठमोठे मानसशास्त्रज्ञ जमा झाले होते. कार्यक्रम संपल्यावर मी थांबली नाही, मी लगेच निघणार. कारण ना मला ना स्वराची फार काळजी वाटते. स्वराची काळजी कशाला करतेस तू? ती आहे ना इकडे तिची काळजी करायला. ती सांभाळते ना तिला. तू फक्त तुझ्या कामाकडे लक्ष दे. काळजी कशी नसणार?
माहित आहे आई बाळाशिवाय जगू शकत नाही. म्हणून स्वराला त्यांनी मला कायमच दिलं. आणि बाप काय स्वतःच्या काळजावर दगड ठेवून कसाही जगेल. तुला माहिती आहे हा विनय आहे तर त्याचा कधी कधी खूप राग येतो. मी तुला सांगते मी हा विनयला कधीच माफ नाही. आता कोणाला यावेळेला तुम्ही आणि यावेळेला उशीर तर झालाय, पण आत येऊ का? या आती मी बसा. मी माझं काम आवरून घेते. कशी आहेस संध्या? जिवंत आहे. आज इतक्या दिवसानंतर कशी काय आठवण झाली आपल्या सोडलेल्या बायकोची, आणि तेही इतक्या रात्री. अगं मी संध्याकाळी 6 वाजता चाललो, पण खात्री होती तू काय इतक्या लवकर घरी येणार नाहीस. तुला भेटायचं होतं म्हणून खाजगी हॉटेलमध्ये तुझी वाट बघत थांबलो. संध्या, खाली इतका उशीर होता का ग तुला? होतो कधी कधी. का असं का विचारलास? नाही, आपलं सहजच. कॉलेज तर लवकर सुटत असेल ना, पण असो असेल काहीतरी काम. विद्वान लोक तुम्ही, समाजात मानाने जगणारी माणसं, मग समाजाला वेळ द्यावाच लागत असेल. विनय, तू कशाला आला आहेस? अरे हो, महत्वाचं राहूनच घे. मी माझ्या मुलीला भेटायला आलो. कशी आहे स्वरा? आज इतक्या महिन्यानंतर मुलीची आठवण झाली, तेही इतक्या रात्री. मुलीची आई इतक्या उशिरापर्यंत घरात येत नसेल तर मुलीला भेटायला उशीर होणारच आहे. विनय, ओरडू नकोस. मी तुझा नवरा नाही आहे माझ्यावर आवाज चढवायला. आणि मीही तुझी बायको नाही आहे सो माझ्यावर आवाज करून बोलायला. खायला विसरलोच. तू माझी सोडलेली बायको, मला आता हक्क नाही तुला विचारायचा तू कधी येतेस कधी जातेस. पण त्या कोपऱ्यावरती असलेल्या त्या हॉटेलमधल्या चांडाल चौकणीला हक्क आहे. तू कधी येतेस कधी जातेस त्यावर लक्ष ठेवायला. विनय, स्वरा झोपली आहे. तू आता तिला भेटू नाही शकत. तू जाऊ शकतोस. अगं जाणारच आहे. राहायला नाही आलोय, पण जाता जाता तुला तुझी जागा दाखवायला आलो. हसली होतीस ना माझ्यावरती मानसी सोडून गेली तेव्हा. म्हणाली होतीस पत्रिका वगैरे घेऊन आलास की काय. अगं ही घे पत्रिका. लग्न ठरलंय माझं. विनय भेट्स माधवी. तुला काय वाटलं तू घटस्फोट दिल्यावरती हा विनय तुटून जाईल? अरे हट, पुरुष आहे मी, पुरुष. एक सोडून गेली ना तर 56 उभ्या करेन. तू बस तुझ्या डिग्र्या कुरवाळत आयुष्यभर. तू म्हणेन मी विद्वान सुशिक्षित. अरे काय कामाची ही विद्वत्ता. कोर्टाने पण तुझ्या शिक्षणाला न जुमानता माझ्याच बाजूने निर्णय दिला. खूप माज आला होता ना तुला आणि तुझ्या त्या आई बापाला. काय तर म्हणे मुलगी शिकली प्रगती झाली. अरे हट, काय कामाची ही प्रगती. माझ्याकडे बघ, तुझ्याशी संसार सुरू असताना मानसीला फिरवली आणि आता दोघींना लात मारून माधवीशी लग्न करतोय. इंजिनियर आहे, कॉम्प्युटर इंजिनियर. छायला माझ्या नशिबात या सगळ्या उच्च शिक्षित पोरीत लिहिल्यात वाटतं. पण मी पण खंबीर आहे तुमच्यासारख्या एज्युकेटेड पोरीचं महाज उतरवायला. अजून एका स्त्रीचं आयुष्य बर्बाद करायला निघाला होता. माझ्या हातातून त्याचं आयुष्य संपलं.
हाती आलेले पुरावे आणि आरोपी संध्या यांनी दिलेल्या कबुलीमुळे हे सिद्ध होत आहे की विनयाचा खून आरोपी संध्या हिच्या हातून झाला आहे. संध्या यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, उलट त्या एक उच्च शिक्षित व समाजात प्रतिष्ठा असलेल्या महिला आहेत. या सगळ्या गोष्टीचा विचार करता कोर्ट आरोपी संध्या यांना 14 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावत आहे.